हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे. ज्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. सो अपकमिंग BEd CETमध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल प्लस परिपूर्ण तयारी कमी वेळात करायची असेल, देन डू एनरोल दी कोर्स. या कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 2000+ प्रॅक्टिस MCQs प्रोव्हाइड करण्यात येतील. त्यासोबतच 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्यात येतील. या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे ती फक्त 599ला रिड्यूस करण्यात आलेली आहे. सो तुम्ही ह्या कोर्सला नक्कीच एनरोल करू शकता. ग्रॅब द अपॉर्च्युनिटी आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. फॉलोअर्स अँड ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स जॉईन करण्यासाठी, एनरोल करण्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोअर ह्या आयकनवरती क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्च बार दिसेल. तिथे CET असं टाईप करा. रिक्वायर्ड कोर्सेस आणि फीज जे तुम्हाला तिथे खाली डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे जर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये परिपूर्ण तयारी करायची असेल प्लस मॅक्सिमम स्कोर करायचा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी नक्की उपयोगी असेल. ॲट द सेम टाईम ह्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. तर तुमच्यासाठी हे कोर्स जे आहे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण करंट अफेअर्स रिलेटेड काही MCQs डिस्कस करणार आहोत. काही स्टुडंट्सनी बायलिंग्वलसाठी रिक्वेस्ट केली होती. सो हा कोर्स जो आहे यामध्ये आपण इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही याच्यामध्ये MCQ प्रोव्हाइड करू. पहिला क्वेश्चन जो आहे यामध्ये, विच कंपनी इज सेट to produce India's first QHPV against the cervical cancer. ऑप्शन ए बायोलॉजिकल ई लिमिटेड, भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्याला आपण SII पण म्हणतो, आणि लास्ट ऑप्शन आहे बायोकॉन. कोणती कंपनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध भारतातील पहिले QHPV तयार करणार आहे? ऑप्शन ए बायोलॉजिकल ई लिमिटेड, ऑप्शन बी भारत बायोटेक, ऑप्शन सी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑप्शन डी बायोकॉन. आता आन्सरकडे वळण्याआधी आपल्याला माहिती असायला पाहिजे दॅट QHPV जे वॅक्सिन आहे त्याचं एक्सटेन्शन काय आहे. QHPVचं एक्सटेन्शन आहे क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन. क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन हे जे आहे QHPVचं लॉंग फॉर्म आहे. इट इज अ वॅक्सिन विच फाईट्स अगेन्स्ट द सर्विकल कॅन्सर. सर्विकल कॅन्सरच्या अगेन्स्ट ही वॅक्सिन जी आहे प्रोड्यूस करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता इंडियामधली कोणती कंपनी जे आहे ही वॅक्सिन प्रोड्यूस करत आहे? इट वुड बी द फर्स्ट कंपनी हू विल बी प्रोड्युसिंग QHPV अगेन्स्ट द सर्विकल कॅन्सर. आपल्याला याचं उत्तर आहे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ठीक आहे. SII ही जी आहे इंडियामधली फर्स्ट कंपनी असणार आहे विच विल बी प्रोड्युसिंग QHPV अगेन्स्ट द सर्विकल कॅन्सर. दॅट इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. त्यासोबतच आपल्याला हे माहिती पाहिजे की जे सर्विकल कॅन्सर आहे म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर, त्यामध्ये ट्यूमर जो असतो तो गर्भाशयाच्या शेवटच्या भागामध्ये जे आहे हे ट्यूमर फाइंड आउट होतं. ॲट द सेम टाईम म्हणजे जे सिम्टम्स असतात लाईक जे मेन्स्ट्रल सायकल्स असतात विमेन्समध्ये किंवा पिरियड्स ज्याला आपण बोलतो त्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा ब्लिडिंग अनओकेजनली होत असते. ठीक आहे. ॲट द सेम टाईम वाईट डिस्चार्ज जो होतो फिमेलमध्ये त्याला एक फॉल स्मेल येतो, एक चांगला खराब स्मेल येत असतो. ठीक आहे, वाईट डिस्चार्जच्या थ्रू. ॲट द सेम टाईम लोअर बॅक साईडला पेन होतो, ॲबडॉमिनल दॅट इज पोटाच्या भागाच्या तिथे जे आहे पेन होत असतं. अशा प्रकारे ह्याचे काही सिम्टम्स आहेत. ॲट द सेम टाईम सर्विकल कॅन्सरच्या काही पेशंट्समध्ये कुठल्याही प्रकारचे सिम्टम्स पण भेटत नाहीत. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे इट वुड बी द फर्स्ट इंडिजिनियसली डेव्हलप्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी इंडियाचं फर्स्ट क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन प्रोड्यूस करणार आहे अगेन्स्ट द सर्विकल कॅन्सर. आणि जे इंडियामध्ये DCGI जे हे आहे एक ऑर्गनायझेशन आपण बोलू शकतो जे त्याचं एक्सटेन्शन आहे द ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. त्याच्या
त्याच्या थ्रू QHPVला जे आहे अप्रूव्हल भेटलेलं आहे. अशा प्रकारे QHPV दॅट इज क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, इट इज अप्रूव्ड बाय DCGI दॅट इज ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया टू फाईट अगेन्स्ट द सर्विकल कॅन्सर. आणि ती कंपनी जी पहिलं प्रोड्यूस करणार आहे त्याचं नाव आहे SII दॅट इज सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. यात सगळ्यामध्ये आपल्याला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. QHPV long form, that is the quadrivalent human papilloma virus vaccine against cervical cancer, produced in which of the first companies? Answer is the Serum Institute of India. Now moving on to the next question, which institute released the IIP output data? Option given here are A, Department of Financial Services, option B, National Statistical Office, option C, नीति आयोग, ऑप्शनल डी, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. कोणत्या संस्थेने IIP आउटपुट डेटा जारी केला? ऑप्शन ए, वित्तीय सेवा विभाग, ऑप्शन बी, राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय, सी ऑप्शन आहे नीति आयोग, ऑप्शन नंबर डी, आर्थिक व्यवहार विभाग. आता आन्सरकडे वळण्याआधी आपल्याला IIP दॅट इज इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन चा उद्देश काय हे माहिती असायला पाहिजे. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट अशा प्रकारचा इंडेक्स आहे विच डील्स विथ ग्रोथ ऑफ व्हेरियस सेक्टर्स इन इंडिया. व्हेरियस सेक्टर्स जे आहेत इकॉनॉमीमधले लाईक मिनरल्स, मायनिंग, इलेक्ट्रिसिटी, मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्या सेक्टर्समधल्या इकॉनॉमीच्या ग्रोथसोबत डील करणारं हे एक इंडेक्स आहे. इट डील्स विथ द स्टेटस ऑफ प्रोडक्शन इन इंडस्ट्रियल सेक्टर फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाईम. एका पर्टिक्युलर पिरियड किंवा एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईममध्ये जे आहे किती अमाऊंट ऑफ प्रोडक्शन झालेलं आहे डिफरंट सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीमध्ये लाईक मिनरल्स, मायनिंग, इलेक्ट्रिसिटी, मॅन्युफॅक्चरिंग अशा इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये कुठल्या लेवलला प्रोडक्शन झालेलं आहे किंवा स्टेटस काय आहे प्रोडक्शनचं हे माहिती करून घेण्यासाठी आपण IIP इंडेक्सचा वापर करत असतो. IIP इंडेक्स is an index of industrial production. This index deals with the growth of various sectors in India in economy like minerals, mining, electricity and manufacturing. It also deals with the status of production in industrial sector, we can say, for a particular given period of time. एका पर्टिक्युलर गिवन पिरियड ऑफ टाईममध्ये इंडस्ट्रियल सेक्टरने किती अमाऊंट ऑफ प्रोडक्शन केलेलं आहे किंवा स्टेटस ऑफ प्रोडक्शन काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी IIPचा उपयोग होत असतो. ना क्वेश्चन काय विचारलेलं आहे, विच इन्स्टिट्यूट रिलीज द IIP आउटपुट डेटा. IIP इंडेक्स कोणते इन्स्टिट्यूशन जे आहे जारी केलेलं आहे. त्याचा आन्सर उत्तर आहे ऑप्शन नंबर B, that is National Statistical Office. National Statistical Office is an institution that has released the IIP output data. Data or index, we can say Index of Industrial Production, that is IIP. त्याचं एक्सटेन्शन काय आहे IIPचं? Index of Industrial Production. ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे ग्रोथ जे आहे वेरियस सेक्टर्स इन इकॉनॉमी और वी कॅन से द प्रोडक्शन सेक्टरचं जे स्टेटस आहे, प्रोडक्शन किंवा इंडस्ट्रियल सेक्टरचं जे स्टेटस आहे ते त्याची माहिती देण्यासाठी IIP आउटपुट डेटाचा जो उपयोग केला जातो. आणि हे इन्स्टिट्यूशन नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे हे IIP आउटपुट डेटा रिलीज करते. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द व्हेन्यू ऑफ नॅशनल कॉन्क्लेव ऑन माइन्स अँड मिनरल्स. ऑप्शन ए रायपूर, ऑप्शन बी रांची, ऑप्शन सी न्यू दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. नॅशनल कॉन्क्लेव ऑन माइन्स अँड मिनरल्सचे ठिकाण कोणते आहेत? ऑप्शन ए रायपूर, बी रांची, सी नवी दिल्ली आणि डी मुंबई. आता ह्याचं उत्तर जे आहे ऑप्शन आहे सी, दॅट इज न्यू दिल्ली. एक्सप्लेन करून घेऊयात एकदा. आता नॅशनल कॉन्क्लेव ऑन माइन्स अँड मिनरल्स एक असं आपण इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करू शकतो टू अट्रॅक्ट द इन्व्हेस्टर्स. जे इन्व्हेस्टर्स असतात त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी काइंड ऑफ इन्सेंटिव्स प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. नॅशनल कॉन्क्लेव ऑन माइन अँड मिनरल्स एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते स्टेट गव्हर्नमेंटला टू शोकेस करण्यासाठी. काय शोकेस करण्यासाठी? ऑक्शनेबल मिनरल ब्लॉक्स जे असतात. ठीक आहे. मिनरल ब्लॉक्स जे असतात, ठीक आहे, व्हेरियस मिनरल्स त्यांचे ब्लॉक्स ते शोकेस करण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी जी आहे प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. अशा प्रकारे नॅशनल कॉन्क्लेव्स ऑन माइन्स अँड मिनरल्स दे प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी आपण बोलू शकतो टू द स्टेट गव्हर्नमेंट. दे प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी टू द स्टेट गव्हर्नमेंट टू शोकेस देअर ऑक्शनेबल मिनरल ब्लॉक्स.
ठीक आहे. अबाउट देअर एक्सप्लोरेशन किंवा मिनरल रिसोर्स किंवा ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी फ्रॉम मिनरल ब्लॉक्स, या सगळ्या गोष्टींचं सिनॅरिओ जे आहे चालू किंवा सेन्सिटिव्ह जे असतात ह्याच्या रिलेटेड, ते इन्व्हेस्टर्सला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टर्सला त्या गोष्टी दाखवून अट्रॅक्ट करण्यासाठी नॅशनल कॉन्क्लेव्ज ऑन माइन्स अँड मिनरल्स काय एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत आहेत. ॲट द सेम टाईम माइन्स मिनिस्ट्री ऑफ माइन्स फॉर माइन्स जे आहेत त्याचे प्रल्हाद जोशीच्या थ्रू इनॉग्रेट करण्यात आलेलं आहे 6th नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन माइन्स अँड मिनरल्स, ते न्यू दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. सो अशा प्रकारे नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन माइन्स अँड मिनरल्सचं जे व्हेन्यू होतं ते होतं सी ऑप्शन, न्यू दिल्ली. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू लॉन्च्ड अ बुक इन गुजराती स्वाधीनता संग्राम ना सूरवीरो. ओके, ऑप्शन गिवन हियर आर ए अमित शाह, बी नरेंद्र मोदी, सी स्मृती इराणी, डी मीनाक्षी लेखी. गुजराती भाषेत स्वाधीनता संग्राम ना सूरवीरो हे पुस्तक कोणी लॉन्च केले आहे? ऑप्शन ए अमित शाह, बी नरेंद्र मोदी, सी स्मृती इराणी, डी मीनाक्षी लेखी. सो आन्सर टू द क्वेश्चन इज डी मीनाक्षी लेखी. मीनाक्षी लेखी जे आहेत, शी इज द युनियन मिनिस्टर ऑफ द स्टेट फॉर एक्सटर्नल अफेअर्स. ठीक आहे, युनियन मिनिस्टर आहेत फॉर एक्सटर्नल अफेअर्स ॲज वेल ॲज द कल्चर. मीनाक्षी लेखीने जे बुक लॉन्च केलेली आहे गुजरातीमध्ये, इट इज डेडिकेटिंग, ते बुक जे डेडिकेट करण्यात आलेली आहे टू द फ्रीडम फायटर्स, जे आपले फ्रीडम फायटर्स होते त्यांना हे डेडिकेट करण्यात आलेलं आहे बुक. इट इज डेडिकेटेड टू द कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे टुवर्ड्स द कंट्री, त्या फ्रीडम फायटर्सवरती जे आहे मीनाक्षी लेखीनी एक बुक लिहिलेलं आहे. ॲट द सेम टाईम द बुक सेलिब्रेट्स द 75 ऑलमोस्ट द फ्रीडम फायटर्स अँड शेअर स्टोरीज ऑफ देअर सॅक्रिफायसेस मेड बाय देम फॉर द कंट्री. ॲट द सेम टाईम जे फ्रीडम फायटर्सनी सॅक्रिफायसेस केलेले आहेत किंवा त्यांच्या लाईफबद्दल ज्या गोष्टी त्यांनी सॅक्रिफाईस करून देशासाठी जे काम केलेलं आहे त्या कामाबद्दल जे आहे मीनाक्षी लेखीने ह्या बुकमध्ये, दॅट इज द स्वाधीनता संग्राम ना सूरवीरो, ह्या बुकमध्ये या फ्रीडम फायटर्सबद्दल लिहिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ह्यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे ऑफ दॅट इज मीनाक्षी लेखी. मीनाक्षी लेखी कोण आहेत? शी इज द युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एक्सटर्नल अफेअर्स अँड कल्चर. ॲट द सेम टाईम मीनाक्षी लेखीने एक बुक लॉन्च केलेली आहे, दॅट इज इन गुजरातीमध्ये हे बुक लॉन्च केलं, दॅट इज स्वाधीनता संग्राम ना सूरवीरो, स्वाधीनता संग्राम ना सूरवीरो. आणि ते बुक कोणाला डेडिकेटेड आहे? फ्रीडम फायटर्सला, त्यांच्या सॅक्रिफायसेसला जे आहे बुक डेडिकेट केलेलं आहे. ॲट द सेम टाईम कोणी लॉन्च केलेली आहे म्हटलं? मीनाक्षी लेखींनी. सो अशा प्रकारे moving on to the next question, Pariman is a geo portal for which of the following places in India? National Capital Region, Mumbai, C. Hyderabad, D. Chennai. परिमान हे भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणासाठी जिओ पोर्टल आहे? ऑप्शन ए राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी चेन्नई. आता जे परिमान आहे दॅट इज PARMIN. ओके, लॉंग फॉर्म जे आहे ह्याचं एक्सटेन्शन जे आहे पोर्टल फॉर ॲनालिटिकल रिजनल इन्फॉर्मेशन अँड मॅपिंग NCR. एक जिओ पोर्टल आहे. ठीक आहे, इन नॅशनल कॅपिटल रिजनसाठी एक जिओ पोर्टल आहे. ॲट द सेम टाईम ह्याच्यामध्ये काय आहे ॲक्च्युली परिमाणमध्ये, त्याच्यामध्ये बेस मॅप्स आहेत, सॅटेलाईट इमेज सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. ठीक आहे. ॲट द सेम टाईम नाईट लाईट डेटा प्रोव्हाइड करते, जेणेकरून ट्रान्सपोर्ट रिलेटेड काही गोष्टी आपल्याला प्लॅन करायच्या असतील, ठीक आहे, किंवा डिटेल्स पाहिजे असतील रिलेटेड टू ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्रीज, पॉवर किंवा हेल्थ इन नॅशनल कॅपिटल रिजन, ह्या सगळ्या गोष्टींची जर इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असेल नेशन रिलेटेड, तर हे परिमाण जे आहे हे एक जिओ पोर्टल म्हणून काम करते. एक जिओ पोर्टल आहे, आपण असं बोलू शकतो परिमाण इज अ जिओ पोर्टल इन नॅशनल कॅपिटल रिजन. अँड ह्याचं एक्सटेन्शन जे आहे पोर्टल फॉर ॲनालिटिकल रिजन इन्फॉर्मेशन अँड मॅपिंग NCR. दिस इज अ NCR जिओ पोर्टल दॅट इज अ नॅशनल कॅपिटल रिजन. ह्याचं जे आन्सर येणार आहे ऑप्शन ए येणार आहे, नॅशनल कॅपिटल रिजन. इट इज अ NCR पोर्टल विच विल फॅसिलिटेट बेटर सब रिजनल अँड लोकल प्लॅनिंग. जर आपल्याला कुठल्या रिजनची किंवा एखादी लोकल प्लॅनिंग करायची असेल रिलेटेड टू वॉट डिटेल्स ऑफ ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्री, पॉवर, हेल्थ इन नॅशनल कॅपिटल रिजन, तर हे जिओ पोर्टल काय करणार आहे? प्रोव्हाइड करणार आहे. अशा प्रकारे लोकल प्लॅनिंग ॲज वेल ॲज इट कंटेन्स द पोर्टल हॅज वी कॅन से मेनी बेस मॅप्स, सॅटेलाईट इमेजेस आहे त्याच्यामध्ये, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते,
व्हेरियस लाईक नाईट लाईट डेटा असं ऑफर करते. अशा प्रकारे डिफरंट टाईम स्पॅनचे जे आहे आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो डिफरंट टाईम झोन्समधले. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन फॉर द परिमाण इज अ जिओपोर्टल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इट इज द नॅशनल कॅपिटल region. Moving on to the next question. What is the GST applied for the sales of the Indian national flag? Option A 5%, option B 18%, option C 0%, option D 12%. भारतीय राष्ट्रध्वजाच्या विक्रीसाठी GST काय लागू होतो? 5%, 18%, 0% किंवा 12%. आन्सर टू द क्वेश्चन इज 0%. 0%. आता आपल्याला जे ह्यामध्ये माहिती करून घ्यायचं आहे, एक तर व्हेरी फर्स्ट रिसेंट नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग फायनान्स मिनिस्ट्रीनी, ठीक आहे, फायनान्स मिनिस्ट्रीने एक डिक्लेअर केलं की बाबा जे इंडियन नॅशनल फ्लॅग आहेत इट विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम पेईंग एनी काइंड ऑफ टॅक्सेस. जे फ्लॅग आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स किंवा सर्व्हिसेस लागू होण्यात येणार नाही आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे GST अप्लाइड टू द नॅशनल फ्लॅग विल बी 0%. यामध्ये फायनान्स मिनिस्ट्रीनी डिक्लेअर केलेलं आहे. हे आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे. ॲट द सेम टाईम आपल्याला GSTचं लॉंग फॉर्म काय हे माहिती आहे, दॅट इज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सेस. किंवा आपण असं बोलू शकतो एक इनडिरेक्ट टॅक्स आहे जे सप्लाय ऑफ गुड्सवरती किंवा व्हेरियस सर्व्हिसेसवरती हा GST अप्लाय केला जातो. ॲट द सेम टाईम कॉम्प्रिहेन्सिव्ह मल्टी स्टेज किंवा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. त्याचे 4 प्रकार असतात. हे युजली आपल्याला माहिती आहे, लाईक SGST दॅट इज स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, CGST दॅट इज सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, IGST that is integrated goods and services tax, and UTGST that is union territory goods and services and tax. ठीक आहे, सर्व्हिसेस टॅक्स. अशा प्रकारे GST मीन्स व्हॉट, इट्स गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जे फायनान्स मिनिस्ट्री आहे त्यांनी एक नोटिफिकेशन रिसेंटली टाकले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं GST जे आहे फ्लॅग्सवरती अप्लाय होणार नाही, इंडियन नॅशनल फ्लॅग्सवरती. अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन वॉज 0%. Moving on to the next question. Which union ministry identified and published poems, writings and publications that were banned by the British government? Option given here are A. Ministry of Home Affairs, B. Ministry of External Affairs, C. Ministry of Defense, and D. Ministry of Culture. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ब्रिटिश सरकारने बंदी घातलेल्या कविता, लेखन आणि प्रकाशन ओळखले आणि प्रकाशित केले? ठीक आहे. ऑप्शन गेलेले गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय. ना आन्सर टू द क्वेश्चन इज मिनिस्ट्री ऑफ कल्चर. दॅट इज ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. आता ड्युरिंग द स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्सच्या स्ट्रगलच्या टाईमला, ठीक आहे, मेनी रिव्होल्युशनरी पीसेस जे होते किंवा लिटरेचरचे जे पीसेस होते, ठीक आहे, असे व्हेरियस कविता, लेखन जे प्रकाशन होते त्या प्रकाशनांना किंवा लेखन जे केलेले होते त्या सगळ्यांना लिटरेचरवरती जे आपण बोलू शकतो त्याच्यावरती बॅन करण्यात आलेलं होतं वाया द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंटनी या सगळ्या पब्लिकेशन्सवरती किंवा रायटिंग्सवरती, पोएम्सवरती बॅन आणलेला होता. का? कारण त्यांना कुठे ना कुठे ते धोका वाटत होता, एक प्रकारची इनसेक्युरिटी किंवा डेंजरस होतं टू द रूल ऑफ ब्रिटिश ओव्हर इंडिया. त्यांच्या अकॉर्डिंग हे जर पब्लिकेशन्स किंवा हे जे लिटरेचर होतं, रायटिंग्स होते, हे कुठे ना कुठे त्यांच्यासाठी डेंजरस होते आपण बोलू शकतो. किंवा त्यांच्या जे रूल होता, ब्रिटिश रूल होतं, त्यावरती एक काइंड ऑफ सेक्युरिटी प्रोव्हाइड करत नव्हते, म्हणून त्यांना बॅन करण्यात आलेले होते. ठीक आहे. तर त्या अशा वेरियस पब्लिकेशन्सला किंवा लिटरेचरला जे आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी ओळखलं पहिली गोष्ट आणि त्याला प्रकाशित केलं, त्यांना रिपब्लिश करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ कल्चर हॅज आयडेंटिफाईड अँड पब्लिश पोएम, रायटिंग्स अँड पब्लिकेशन्स दॅट वर बॅन्ड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ॲट द सेम टाईम वी नो दॅट इंडिया ड्युरिंग द स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स ॲट दॅट टाईम मेनी रिव्होल्युशनरी पीसेस ऑफ लिटरेचर जे आपण बोलू शकतो किंवा रायटिंग्स, पोएम्स दॅट वर बॅन्ड बाय द ब्रिटिश अँड they considered them as dangerous to the security of the British rule in India. This government has now revived a section of this body. ह्या लिटरेचरचे एक पर्टिक्युलर सेक्शन जे आहे या गव्हर्नमेंटनी रिलीज केलं किंवा रिवाईव्ह केलं आपण बोलू शकतो टू मार्क द 75th इयर ऑफ इंडिपेंडन्स. टू मार्क द 75th इयर ऑफ इंडिपेंडन्स जे आहे ह्या सगळ्या पब्लिकेशन्सला, रायटिंग्सला रिवाईव्ह करण्यात आलेलं आहे. ॲट द सेम टाईम हे जी सगळी रायटिंग होती ह्याला पॉप्युलराईज करण्यासाठी किंवा रिवायवल देण्यासाठी हे पब्लिकेशन्स, रायटिंग्स मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी आयडेंटिफाय केलं आणि पब्लिश केलं आहे. सो आन्सर टू द क्वेश्चन ऑफ मिनिस्ट्री ऑफ
was Ministry of Culture. Now moving on to the next question. Ministry of Environment, Forest and Climate Change will organize Hariyali Mahotsav at which state? Option A Bangalore, option B Hyderabad, option C New Delhi, option D Mumbai. पर्यावरण, वन आणि हवामान बद्दल मंत्रालय हरियाली महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करेल? ऑप्शन ए बंगलोर, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. आता ह्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी न्यू दिल्ली. नाउ वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड हरियाली महोत्सव जे आहे का सेलिब्रेट केला जाते. ठीक आहे. न्यू दिल्लीने जे आहे इन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री ऑर्गनाईज केलेलं आहे हरियाली महोत्सव इन न्यू दिल्ली फॉर सेलिब्रेटिंग द 75th आझादी का अमृत महोत्सव हे सेलिब्रेट आउट करण्यासाठी जे आहे हे स्टेप घेण्यात आलेलं आहे वाया एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री. ॲट द सेम टाईम ह्या हरियाली महोत्सवच्या थ्रू ठीक आहे एक इफेक्टिव्ह टूल कन्सिडर करण्यात आलेला आहे जेणेकरून मासेसमध्ये जे आपली इंडियन पॉप्युलेशनमध्ये आहे त्यांना एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी किंवा एक इफेक्टिव्ह टूल कन्सिडर करून त्यांच्यामध्ये एक इंथुझियाझम क्रिएट करण्यासाठी फॉर कन्झर्विंग द फॉरेस्ट किंवा त्यांना फॉरेस्टचे इम्पॉर्टन्स समजून देण्यासाठी किंवा झाडं लावण्याचं महत्त्व समजून देण्यासाठी जे आहे हरियाली महोत्सव सेलिब्रेट करण्यात येते. ॲट द सेम टाईम का सेलिब्रेट करण्यात येते? टू रेकॉग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ द रोल प्लेड बाय द फॉरेस्ट जे आहेत किंवा ग्रीनरी जे आहे आपल्या आयुष्यात काय रोल प्ले करते किंवा ह्युमन बिंग्स किंवा लिव्हिंग बिंग्सच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचे एक मेजर रोल ड्राईव्ह करते फॉरेस्ट आणि ग्रीनरी हे एक्सप्लेन करण्यासाठी किंवा इकोलॉजिकल बॅलन्स काय असतं हे महत्त्व कळून देण्यासाठी लोकांना सेव्हरल इकोसिस्टीम सर्व्हिसेस प्रोव्हाइड आउट करण्यासाठी हे जे आहे स्टेप घेण्यात आलेली आहे वाया एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री. नाव to celebrate the 75th year of Azadi Ka Amrit, this Hariyali Mahotsav is to be carried out. At the same time, it is considered to be the effective tool to imprint enthusiasm among the masses for conserving the forest and planting trees, celebrated to recognize importance of role played by the forest and greenery in bringing the ecological balance and providing several ecosystem services to the earth. ह्यासाठी जे आहे एक हरियाली महोत्सव सेलिब्रेट केला जातो. आन्सर टू द क्वेश्चन वॉज ऑप्शन नंबर सी न्यू दिल्ली. न्यू दिल्लीमध्ये सेलिब्रेट करण्यात आलेले. सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. विच सिटी वॉज रँक्ड फर्स्ट इन इंडिया इन द EIU ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2022? ऑप्शन ए न्यू दिल्ली, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी बेंगलुरू, ऑप्शन डी मुंबई. EIU ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2022मध्ये कोणते शहर भारतात प्रथम क्रमांकावर होते? ऑप्शन ए न्यू दिल्ली नवी दिल्ली, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी बेंगलुरू, ऑप्शन डी मुंबई. नाउ आन्सर टू द क्वेश्चन इज नवी दिल्ली. दॅट इज ऑप्शन नंबर ए. आता माहिती असायला पाहिजे ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स काय आहे. ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स एक असा इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये वेरियस सिटीज अक्रॉस द वर्ल्ड त्यांना रँक दिली जाते ऑन द बेसिस ऑफ द फॅक्टर्स लाईक हेल्थ केअरच्या बेसिसवरती, स्टॅबिलिटी किंवा कल्चर किंवा एन्व्हायरॉन्मेंटल इन्फ्रास्ट्रक्चर फॅक्टर्स किंवा एज्युकेशन फॅक्टर्स या 5 फॅक्टर्सवरती जे आहे वेरियस 5 फॅक्टर्सवरती हेल्थकेअर, स्टॅबिलिटी, कल्चर, एन्व्हायरॉन्मेंट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड एज्युकेशन ह्या वेरियस फॅक्टर्सवरती जे आहे वेरियस कंट्रीज अक्रॉस द वर्ल्ड ह्यांना रँक केलं जातं. ह्या इंडेक्सला आपण काय बोलतो? EUI ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स. ठीक आहे. अमॉंग द 5 फॅक्टर्स EUI गिव्स मोर इम्पॉर्टन्स टू द कल्चर अँड एन्व्हायरमेंटल अँड स्टॅबिलिटी. जे EUI ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स जो आहे तो महत्त्व कोणत्या फॅक्टर्सला देतो? कल्चर आणि एन्व्हायरमेंट आणि स्टॅबिलिटीला देत असतो. आता EUI हे EUI आहे ॲक्च्युली EUI ह्याचं लॉंग फॉर्म जे आहे EUIचं लॉंग फॉर्म इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. ठीक आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. आणि दिल्ली इज रँक्ड विथ द फर्स्ट सिटी इन इंडिया इन EUI ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2022. ठीक आहे. इंडियामध्ये जो आहे हे फर्स्ट कंट्री रँक करण्यात आलेली आहे. इंडियामधलं फर्स्ट शहर जे आहे रँक आउट करण्यात आले दॅट इज न्यू दिल्ली. नाव ह्यामध्ये आपण काय काय शिकलेलं आपल्याला लॉंग फॉर्म माहिती असायला पाहिजे. EUIचं दॅट इज इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट आणि न्यू दिल्ली जे आहे इट इज कन्सिडर्ड टू बी इट इज रँक द फर्स्ट cities in India in the
EUI ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2022. अँड ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स काय होता? एक असा इंडेक्स आहे ज्यामध्ये व्हेरियस सिटीज अक्रॉस द वर्ल्ड त्यांना जे आहे रँक केलं जातं ऑन द बेसिस ऑफ हेल्थ केअर, स्टॅबिलिटी, कल्चर, एन्व्हायरमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर अँड एज्युकेशन या व्हेरियस 5 फॅक्टर्सवरती जे आहे हा इंडेक्स बनवला जातो. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Lisbon Declaration, which was seen in the news, is associated with the conservation of which entity? Option A, freshwater glaciers. Option B, air. Option C, oceans. Option D, mountains. Now, answer to the question is option C. बातमीत दिसलेल्या लिस्बन डिक्लेरेशन दॅट इज घोषणा कोणत्या घटकाच्या संवर्धनाशी संबंधित आहे? दॅट इज गोड्या पाण्यातील हिमनदी, हवा, महासागर, पर्वत. आन्सर टू द क्वेश्चन वॉज महासागर. ठीक आहे. आता ते लिस्बन डिक्लेरेशन जे आहे एक प्रोटेक्टिंग आपण बोलू शकतो ह्याच्या अंडर ह्याची सुरुवातच समजून घ्यायची असेल तर कन्झर्वेशन ऑफ ओशियन्स आपण बोलू शकतो. ठीक आहे. जे सेकंड युनायटेड नेशन्स ओशियन कॉन्फरन्स जी झाली दॅट इज UNOCची जी दुसरी कॉन्फरन्स झाली होती दॅट इज युनायटेड नेशन ओशियन कॉन्फरन्स. ह्या कॉन्फरन्समध्ये लिस्बन डिक्लेरेशन झालं होतं. या डिक्लेरेशनच्या अकॉर्डिंग ओशियन्सला जे आहे प्रोटेक्ट केलं जाते. प्रोटेक्ट ॲटलिस्ट 30% ऑफ द नॅशनल मॅरिटाईम झोन बाय 2030. एक अशी आयडिया ठेवण्यात आलेली आहे किंवा असं एक एम ठेवण्यात आलेला आहे आपण बोलू शकतो ज्याच्या अंडर 30% जे ओशियन आहे ते कन्झर्व करण्यात येईल बाय इयर 2030. ॲट द सेम टाईम डिफरंट फंड्स ॲलोकेट करण्यात येतील टू रिसर्च ऑन ओशियन ॲसिडिफिकेशन किंवा क्लायमेट रिसायलेन्सवरती असे डिफरंट फील्ड ह्याच्यामध्ये सेक्टरमध्ये रिसर्च करण्यासाठी ह्यामध्ये फंड प्रोव्हाइड करण्यात येतील अंडर लिस्बन डिक्लेरेशन. ॲट द सेम टाईम एक मराईन पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी वेरियस स्टेप्स घेण्यात येतील आणि 2030पर्यंत हा गोल जो आहे टू कन्झर्व द ओशियन्स पोल्युशन अँड ऑल हे गोल अचीव करण्यात येतील अंडर द लिस्बन डिक्लेरेशन. सो लिस्बन डिक्लेरेशनच्या अंडर आपण काय बोलतो कन्झर्वेशन ऑफ ओशियन जे आहे हे त्याचा मेन उद्देश आहे. ॲट द सेम टाईम पोल्युशन होऊ नये किंवा डिफरंट रिसर्च जे आहेत रिलेटेड टू ओशियन लाईक ओशियन ॲसिडिफिकेशन क्लायमेट रिसायलेन्स हे डिफरंट रिसर्च करण्यासाठी फंड्स पण प्रोव्हाइड करण्यात येतील. आणि हे कधी डिक्लेअर झालेलं आहे अंडर UNOC's कॉन्फरन्स दॅट इज युनायटेड नेशन ओशियन कॉन्फरन्स. Moving on to the next question, who has been elected as the new Maharashtra Assembly Speaker? विनय कोरे, प्रमोद रतन पाटील, हितेंद्र ठाकूर, राहुल नर्वेकर. महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? विनय कोरे, प्रमोद रतन पाटील, हितेंद्र ठाकूर, राहुल नावेकर. सो आन्सर टू द क्वेश्चन इज राहुल नावेकर. राहुल नावेकर जे आहेत ही हॅज बीन इलेक्टेड ॲज द न्यू स्पीकर ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि ही इज द वन ऑफ द लीडर्स ऑफ BJP. BJPचे जे आहे हे एक लीडर आहेत. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. वन हेल्थ पायलट इनिशिएटिव्ह हॅज बीन लॉन्च्ड इन विच सिटी? ऑप्शन ए बेंगलुरू, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कोची. वन हेल्थ पायलट उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? ए बंगळुरू, बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली आहे आणि ऑप्शन डी कोची. नाव दिस हॅज बीन लॉन्च्ड इन बेंगलुरू दॅट इज ऑप्शन नंबर ए. नाव वन हेल्थ पायलट इनिशिएटिव्ह इज आता त्याचं एम काय आहे? वन हेल्थ पायलट इनिशिएटिव्ह टू इम्प्रूव्ह द नॅशनल अँड स्टेट लेवल रिसोर्सेस अलोकेशन अँड पॉलिसी इकोसिस्टम ऑन अर्ली प्रिडिक्शन डिटेक्शन डायग्नोसिस ऑफ व्हेरियस डिसीजेस आपण बोलू शकतो थ्रू इन्क्रीज्ड क्वालिटी ऑफ अवेलेबल डेटा. डेटा जे आहे अवेलेबल डेटा जो आहे युटिलिटी ऑफ डेटा एव्हिडन्सेस घेऊन हे वन पायलट इनिशिएटिव्ह काय एम करते? नॅशनल आणि स्टेट लेवल रिसोर्सेस जे आहेत त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. सो अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. रॅम्प स्कीम विच हॅज बीन सीन इन द न्यूज इज असोसिएटेड विथ विच युनियन मिनिस्ट्री? मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. बातम्यांमध्ये दिसलेला रॅम्प योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? MSME मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, कृषी मंत्रालय. आन्सर टू द क्वेश्चन इज मिनिस्ट्री ऑफ MSME. MSME मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ MSME जे आहे रॅम्प स्कीम जे आहे हे आपण बोलू शकतो असोसिएट करते विथ युनियन मिनिस्ट्री. त्यामध्ये रेझिंग ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स, रेझिंग ॲक्सेलरेटिंग
MSME परफॉर्मन्स हे लॉंग फॉर्म आहे रॅम्पचं. ठीक आहे, रॅम्प माहिती करून घ्यायचं आहे. रेझिंग ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स ही एक स्कीम आहे. ही स्कीममध्ये जे ह्याच्या स्कीमच्या अंडर आपण बोलू शकतो इंडियामध्ये जेवढे MSMEज आहेत त्यांना स्ट्रेंथन करण्यात येईल. MSME सेक्टर जो आहे त्यांना स्ट्रेंथन करण्यात येईल आणि जे प्रोग्रामचं जे एम आहे जे ॲक्सेस भेटायला पाहिजे मार्केट आणि क्रेडिट्स इन्स्टिट्यूशन्सला, ठीक आहे, त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी हे रॅम्प स्कीमचं जे आहे मेन उद्देश आहे, आपण मेन एम आहे असं बोलू शकतो. नाव रॅम्प दॅट इज रेझिंग ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स स्कीम इज अ वर्ल्ड बँक असिस्टेड सेंट्रल सेक्टर प्रोग्राम. It is to strengthen the MSMEs, that is the micro, small and medium enterprises. The program aims to improve access to market and credit strengthening institutions. ठीक आहे, अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन वॉज MSME मंत्रालय, दॅट इज रॅम्प. ठीक आहे, रॅम्पचं लॉंग फॉर्म आपण काय बघितलं, इट इज रेझिंग ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स. दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स डिस्कस केलेत, अगेन रिलेटेड करंट अफेअर्स 2022. आय जस्ट विश की तुम्ही हे सिरीज जे एंडपर्यंत बघाल आणि जेणेकरून तुमचं प्रिपरेशन जे आहे एकदम अजून पक्कं होत जाईल. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. स्टे ट्यून फॉर मोर करंट अफेअर्स. थँक्यू.